हाय नमस्कार. नेहमी आपल्या स्वयंपाकासाठी किचनमध्ये लागणारी भांडी कशा प्रकारची असावीत, जी आपल्याला वापरायला सोपी जातील, क्लिनिंगसाठी सोपी जातील, शिवाय स्वयंपाकही उत्तम रुचकर होईल, हे आपण बघायचं आहे. हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारचं कुकवेअर बघायचं आहे. म्हणजे कुकर, कढया, तसंच तवे आणि पॅन. तर हे कोणकोणते असायला पाहिजे घरात, कोणते नेमकेच आपण ठेवले तर ते आपल्याला उपयोगी पडतील, सगळ्या स्वयंपाकाला उपयोगी पडतील, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. पहिल्यांदा आपण कुकरपासून सुरुवात करूया. तर इकडे माझ्याकडे 3 स्टेनलेस स्टीलचे कुकर आहेत. तर हे तिन्ही फार मला उपयोगी पडतात. तर सगळ्यात छोटा आहे तिथपासून आपण बघूया. तर हा सगळ्यात छोटा कुकर 2.5 लिटरचा आहे. 2010 पासून मी हा वापरते आहे. किश्को कंपनी, काय वेल नोन असा ब्रँड नाही आहे हा, पण अगदी मजबूत आहे हा कुकर. गेली 13 वर्ष मी वापरते, काहीच त्याला प्रॉब्लेम नाही आला. फक्त माझ्याकडून शिट्टी मात्र त्याची हरवली, तर मी दुसरी शिट्टी विकत घेतली आणि गास्केट खराब झालेली, ती पण मी बदलली. तर आता मी सिलिकॉनची घेतलेली आहे. तर आता थोडंसं कधीतरी हँडल याचं लूज होतं, पण ते मी घरीच फिट करते. तर हा सगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी, काहीही बॉईल करण्यासाठी, इवन मी याच्यात पुरणसुद्धा बनवते. तर हा मला बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी पडतो. पहा, इथे मी पुरणही बनवून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे अगदी घाईच्या वेळी, म्हणजे सकाळच्या वेळेस टिफिनसाठी भाज्या करण्यासाठी पण मला हा कुकर खूप उपयोगी पडतो. तर सकाळ, दुपार, संध्याकाळ असा तिन्ही वेळा पण मी कधी कधी हा वापरत असते. तर बरीच वर्ष होऊन सुद्धा हा छान निघालेला आहे. तर कुकर नेहमी स्टेनलेस स्टीलचे असतील तर आपल्याला सगळ्या उपयोगासाठी आहेतच, उपयोगी पडतातच, पण ते क्लिनिंगला पण तेवढेच उपयोगी पडतात. अगदी मी डिशवॉशरमध्ये पण हा सहज टाकते. आता हा दुसरा कुकर आहे. हा प्रेस्टिज स्वच्छचा आहे. तर हा 5 लिटरचा आहे. हा पण फ्लॅट कुकरच आहे. तर मगाशी दाखवला तो 2.5 लिटरचा आणि हा 5 लिटरचा. हे दोन्ही प्रेशर पॅन सारखेच आहेत, म्हणजे फ्लॅट प्रेशर कुकर आहेत. तर ह्याचा पण सँडविच बॉटमच आहे, थिक आहे याचा पण बॉटम, पण जो माझा छोटा कुकर आहे त्याच्या एवढा हा थिक नाही आहे. पण प्रॉपरली आपण आपल्या वेळेनुसार स्वयंपाक केला तर याच्यात कधीच लागत नाही किंवा लागलेलंही नाही. तर याच्या सगळ्यांच्या लिंक मी देत आहे. पण जेव्हा जास्त माणसं येतात किंवा छोटंसं गेट टुगेदर असेल, तेव्हा हा कुकर मला खूप उपयोगाचा पडतो. जसं काय एखादा छोटासा कार्यक्रम असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील, तर मला पावभाजी बनवायची असेल किंवा इतर काही मिसळ वगैरे बनवायची असेल, तर हा अगदी 8 ते 10 माणसांची भाजी किंवा काय 10 पेक्षा पण जास्त माणसांची भाजी किंवा काय बनवू शकतो, किंवा 5-6 माणसांसाठी कुठलाही राईस बनवू शकतो आपण याच्यात. आता असे हाईटवाले उंच कुकर, जे प्रॉपरली कुकर असतात ज्याच्यात आपण डबे ठेवतो, तसा एक कुकर नक्की घरात असावा. कारण त्याच्यात आपण कधी घाईच्या वेळी वरण, भात, भाजी तिन्ही एका वेळी बॉईल करू शकतो, शिजवू शकतो. तर हा कुकर तुम्ही तुमच्या घरी किती मेंबर आहेत त्याप्रमाणे घेऊ शकतात. 5 लिटर, 6 लिटर, 7 लिटर. आता आम्ही 3 माणसं, तर आम्हाला 5 लिटरचा हा बस होतो. तर तो सुद्धा 5 लिटरचा होता, हा सुद्धा 5 लिटरचा आहे. फक्त याच्यात डबे आहेत. तर हा कुकर तुम्हाला काळपट दिसत असेल, विनोद स्टीलचा आहे, परंतु तो खरोखर चांगला आहे. पण माझ्या चुकीमुळे तो काळा पडलेला आहे. कारण एकदा मी चुकीचं मीठ त्याच्यात केकसाठी ठेवलेलं, केक करण्यासाठी, आणि ते मीठ खराब होतं, त्याच्यामुळे तो काळा पडला. भांड्यांमधील महत्त्वाचा घटक म्हणजे कढई. तर पूर्वीच्या काळी लोखंडाच्या कढई वापरायच्या, पण आता ॲल्युमिनियमच्या वापरल्या जातात. पण तुम्ही ॲल्युमिनियमची कढई प्लीज वापरू नका, ॲल्युमिनियम घातक असतं. तर काही जण म्हणतात काय होतं, पण त्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याला जाणवतात. तर इथे स्टीलच्या कढई फार उपयोगी असतात, क्लिनिंगला पण अगदी सोप्या जातात. तर माझ्याकडे अशा 2 ट्रिप्लायच्या कढई आहेत. तर ट्रिप्लाय कढईचे किंवा ट्रिप्लाय भांड्यांचे खूप फायदे, थोडेसे महाग असतात पण ते खूप फायद्याचे आहेत, शिवाय खूप टिकतातही. तर दोन्ही कढई आहेत त्या मी गेली 7-8 पेक्षा पण जास्त वर्ष झाली वापरते आहेत, आणि चांगल्या आहेत अजून, आणि तशाच नवीन दिसतात. मीडियम साईजची आहे, त्याच्यामुळे अगदी कमी जास्त माणसं झाली तरी छानपैकी त्याच्यात भाजी बनवता येते. अगदी 3-4 माणसांसाठी पण येते, आणि 5-6 माणसांसाठीचं पण आपण भाजी किंवा काही बनवू शकतो याच्यात. तर भाजीला उपयोगी येते किंवा वरण करण्यासाठी उपयोगी येते ही कढई. तर मल्टीपर्पज युजेसची आहे ही कढई.
तर याचा डायमीटर 10 इंच आहे, म्हणजे व्यास 10 इंच आहे. आता ही दुसरी कढई त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे, याला हँडल्स आहेत आणि अगदी ही पण भक्कम आहे. ही पण मी तेवढीच वर्ष वापरते, 8-9 वर्ष झाले वापरते आहे. तर याचा पण फ्लॅट बॉटम आहे, तुम्हाला इंडक्शन फ्रेंडली आहे बेस त्याचा. शिवाय या दोन्ही कढया ट्रायप्लाय असल्यामुळे खाली चिकटत नाही, म्हणजे अन्न करपत नाही. आणि ट्रिप्लायचे असे फायदे आहेत का त्याच्यामध्ये जी हीट असते ती इव्हनली पसरते, त्याच्यामुळे पदार्थ सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजला जातो. आता याच्यात पण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या वगैरे बनवू शकतो, अजून इतर पण त्याचे उपयोग करू शकतो. शिवाय स्टीलचं असून तुम्ही कमी तेल याच्यात वापरू शकता, त्याच्यामुळे इंधन बचत सुद्धा होते, हीट चांगली पसरली जाते. तर याची लिंक देत आहे. आता इथे लोखंडाची कढई, तर ही 7 इंच डायमीटरची व्यासाची कढई आहे. गोल असं त्याचा बॉटम आहे, पण किंचित खाली फ्लॅट आहे, पण आतून गोल आहे. तर ही बहुतेक मी खास तळण्यासाठीच घेतलेली आहे, डीप फ्राईंगसाठी मी ही घेतलेली आहे. तर ही मला खूप उपयोगाची पडते. तर फक्त फ्राईंगच नाही, तर मला इतर पण गोष्टींसाठी, म्हणजे भाज्या वगैरे बनवण्यासाठी, आमटी बनवण्यासाठी किंवा कसला रस्सा भाजी असेल तर ती बनवण्यासाठी खूप उपयोगाची आहे. आता लोखंडी कास्ट आयर्नची भांडी म्हणजे आपल्याला माहितीच आहे, खूप हेल्दी असतात, हेल्दी फूड बनतं त्याच्यात आणि आरोग्याला खरोखरच ते चांगलं असतं. आयर्नच्या भांड्यात बनवलेलं आपल्याला आयर्न प्रोव्हाइड करतं, हिमोग्लोबिन आपलं चांगलं राखलं जातं शरीरातलं. फक्त क्लिनिंगसाठी किंचित हे कठीण आहे, पण एकदा ही सरसावली भांडी का आपल्याला वापरायला अगदी सोपी जातात. तर मोस्टली मला तळण्यासाठी, डीप फ्राईंगसाठी हे खरंच खूप उपयोगी आहे. तर मी आता इतर पण प्रॅक्टिकली त्याचे उपयोग दाखवत आहे आणि तळणं पण इतकं छान होतं आणि अगदी गॅसची फ्लेम कमी असली तरी छान तळलं जातं. तर याने काय होतं, आपलं इंधन नक्कीच वाचतं. पहा, आता मी पालेभाजी पण याच्यातच केव्हा केव्हा अगदी कमी पालेभाजी असेल तर याच्यातच बनवते. बटाट्याचा रस्सा, इतर रसभाज्या सुद्धा मी बनवते. घरात कोणते तवे असावे, तर मी सजेस्ट करेन तवे मात्र लोखंडाचे किंवा कास्ट आयर्नचे. कास्ट आयर्नचे असावेत, ते फार उपयोगाचे आहेत, हेल्दी आहेत आपल्यासाठी आणि शिवाय ते खूप जाड असल्यामुळे जास्त काही करपत नाही आणि त्याला सुद्धा इंधन, गॅस आपल्याला कमी लागतो. तर खरंच मी हेच सजेस्ट करेल. मी कुठल्याच प्रकारचे तवे दुसरे वापरत नाही. तर माझ्याकडे खूप वर्षापासूनचे आणि हे तवे आहेत आणि विशेष म्हणजे हे 4ही तवे मी स्वतःने घेतलेले नाहीत, मला मिळालेले आहेत. तो एक फ्लॅट तवा फक्त प्रमोशनला मला मिळालेला आहे. तर इथे हा तवा आहे, हा मल्टी युजेस आहे माझ्यासाठी. शिवाय आता तो एवढा तयार झालाय का मला क्लिनिंगलाही कठीण जात नाही. मी रोज अगदी माइल्ड सोपने तो क्लीन करते. हा तवा मला माझ्या बहिणीने दिलेला अर्बन हाऊसचा आहे आणि 10 इंच व्यासाचा आहे. थिकनेस पण त्याचा खूप चांगला आहे. तर याच्यावर मी नेहमीच्या पोळ्या बनवते, नेहमीच्या भाकरी बनवते, तसंच अगदी पुरणपोळी सुद्धा बनवते. तर मी हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते. पहा, पोळ्या झालेल्या आहेत, भाकरी सुद्धा मी बनवते याच्यावर. तर कुठल्याही प्रकारची मी भाकरी बनवते, ज्वारी, तांदळाची किंवा नाचणीची कुठलीही भाकरी याच्यावर छान होते. अगदी खूप छान तवा हा तयार झालेला आहे, अजिबात चिकटत नाही. तर तुम्ही नेहमी तवा वापराल तर कास्ट आयर्नचाच वापरा, अगदी लॉंग लास्टिंग आहे, म्हणजे आपल्याला परत घ्यायलाच नको, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा जाणारा आहे. तर कास्ट आयर्न उपयोगाचंच आहे. आता क्लिनिंगचं सुद्धा त्याचं काही टेन्शन नाही आहे मला, कारण तयार आहे तो. या प्रकारचा खोलगट तवा पूर्वीच्या बायका सगळ्या कामासाठी वापरायच्या, अगदी भाकरीसाठी त्यांचा असा खोलगटच तवा असायचा. तर हा माझ्या आईने मला दिलेला होता हा, आणि दुसरा एक पॅन आहे तो मी दाखवते, जो घावण्यासाठी मी वापरते तो. तर हा तवा सुद्धा मला बरेच वेळा उपयोगी येतो. काय असं परतायचं असेल, जसं आता मी हा ठेचा करते आहे, किंवा मग पालेभाजी त्याच्यावर परतून घेते, किंवा कधी कधी काही वाटण वगैरे परतायचं असेल तर मी याच्यावर नेहमी परतून घेते. हा मात्र फक्त लोखंडाचा तवा आहे, हा कास्ट आयर्नचा नाही. आता हा इंडस व्हॅलीने मला प्रमोशनसाठी दिलेला, तर याच्यावर मोठे डोसे होतात. तर असा माझ्याकडे नव्हताच, तर त्याच्यामुळे जर खूप मोठे डोसे, पेपर डोसे वगैरे करायचे असेल तर हा उपयोगाचा आहे. तसेच तुम्ही आंबोळ्या वगैरे सुद्धा याच्यावर करू शकता. तर पहा, इथे मी हा आता ग्रीन डोसा केलेला आहे मुगाचा. तर सगळ्या प्रकारचे मोठे जर तुम्हाला डोसे करायचे असतील तर तुम्ही यावर करू शकता.
हा एक तवा असावा। त्याचप्रमाणे घावणाचा तवा तुम्ही सेपरेट ठेवा। घावणाचा तवा जे कोकणातले लोक आहेत ते नेहमी घावण करतात, तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरी हा तवा असतोच। तर मला सुद्धा हा आईने दिलेला होता, बरेच वर्षापासून आहे, तो सुद्धा चांगला तयार झालेला आहे। तर हे कास्ट आयर्नचे ना शक्यतो नुसते धुवून ठेवा आणि एकदा जर तयार झाले ना तर तुम्ही माइल्ड सोप वापरला तर ही कास्ट आयर्नची भांडी चांगली राहतात। इथे माझ्याकडे 3 फ्राय पॅन आहेत, परंतु एकच फ्राय पॅन बस होतो। एक मला प्रमोशनला मिळालेला होता आणि एक नॉनस्टिकचा खूप वर्षापासूनचा आहे, पण मी नॉनस्टिक आता कधीपासूनच 5-6 वर्षापासून वापरणं बंद केलेलं आहे, तर तो रेअरली वापरते। तर जो मधला आहे तर तो मी 5 वर्षापूर्वी विनोद कुकवेअरमधून घेतलेला होता। आता हा आहे, हा इंडस व्हॅलीचा आहे, पण हा थोडासा कमी आहे, म्हणजे 9 इंचाचा आहे, परंतु हा इंडस व्हॅलीचा विनोदपेक्षा मला जास्त भक्कम वाटला आणि शिवाय असं बुडाला म्हणजे खालच्या तळाला सुद्धा हा जाड आहे, तर हा मला जास्त चांगला वाटतोय त्याच्यापेक्षा। तर तोही चांगलाच आहे, पण हा हेवी पण आहे आणि छान थिक आहे। तर हा इंडस व्हॅलीकडून मला प्रमोशनसाठी मिळालेला होता। तर हे फ्राय पॅन आहेत ना, हे पण सुरुवातीला एखाद दुसऱ्या वेळा चिकट पदार्थ आपला चिकटतो, पण नंतर यांचं पण आपण वापरत गेलो ना का छान याच्यावर पण पदार्थ निघतात। तर हा तसा नवीनच आहे, शिवाय याच्याबरोबर झाकण सुद्धा मिळालेलं आहे। आणि आता हा दुसरा मी दाखवते, हा विनोद स्टीलचा आहे। याच्यावर झाकण मला मिळालेलं नाही, परंतु त्याचं हँडल अगदी छान आहे। म्हणजे हँडलला त्याच्या टेफ्लॉन कव्हर आहे, तर त्याच्यामुळे ते गरम नाही होत। हा पण भक्कम आहे तवा, छान। हा मी बऱ्याच वर्षापासून 5-6 वर्षापासून वापरत आहे। तर आता प्रॅक्टिकली आपण याच्यावर काहीतरी करून बघूया। तर हा मोस्टली मी शेंगदाणे भाजण्यासाठी काय असं ड्राय रोस्टिंग करण्यासाठी वापरते, तो पण यूज होतो आणि शॅलो फ्राईंगसाठी होतो। कधी-कधी धिरडे वगैरे बनवण्यासाठी पण होतो। तर आता इकडे मी बेसनचा धिरडं किंवा मग चिला आपण म्हणूया, तो बनवून दाखवते। अगदी मी दोन्ही पॅनमध्ये बनवून दाखवते। जो हा आता आहे, हा नवीन आहे पॅन, जो छोटावाला फ्राय पॅन आहे तो आहे। तर त्याच्यावर आपण पहिल्यांदा करून बघूया। हा नवीन असल्यामुळे मी आता धिरडं केलं आहे, तर ते थोडंसं किंचित असं चिकटल्यासारखं होतं। तर स्टार्टिंगला ना या फ्राय पॅनवर सुरुवातीला असं होतं, पण याच्यात तुम्ही गॅसची फ्लेम व्यवस्थित मेंटेन केली ना, लो टू मीडियम, तर चांगलं छान होतं। जर तुम्ही हाय केली तर मात्र याच्यात करपू शकतो। तर हे फ्राय पॅन पण ट्रिप्लाय असल्यामुळे छान इव्हनली हीट पसरते आणि व्यवस्थित अगदी सगळीकडून पदार्थ छान भाजला जातो, शेकला जातो, शिजला जातो। तर हे फ्राय पॅन फार उपयोगी आहे। शिवाय हे क्लिनिंगला पण सोपे आहेत, डिशवॉशरमध्ये पण आपण क्लीन करू शकतो, शिवाय हाताने सुद्धा अगदी छान क्लीन होऊन जातात। तर आता दुसरा हा मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावर पण मी हे धिरडं करून दाखवते। हा नेहमीच्या वापरातला आहे, म्हणून पदार्थ अगदी लगेच निघतात। हा तयार झालेला आहे छान, जरी स्टीलचा असला तरी त्याला थोडे दिवस तयार व्हायला जातातच, नेहमी वापरून छान होऊन जातो तो। अगदी नवीन असताना पहिल्या वेळी कदाचित चिकटलं तर चिकटतं, पण आपण गॅसच्या फ्लेमचं जसं मी टेक्निक सांगितलं तसं जर लो टू मीडियम फ्लेममध्ये ठेवलं तर व्यवस्थित होतं। पहा इथे सहज आता हे धिरडं निघालेलं आहे आणि छान झालेलं आहे, खरपूस अगदी छान झालेलं आहे। स्टीलचा एक असा मीडियम साईजचा फ्राय पॅन आपल्या घरी बास होतो, एकापेक्षा जास्तची काही गरज नाही। आता हा इथे नॉनस्टिकचा आहे, हा खूप जुना आहे माझ्याकडे, पण नॉनस्टिक मी वापरत नाही, त्याच्यामुळे हा खूप रेअरली वर्षातून 1-2 वेळा मी वापरते। तर हा प्रेस्टिजचा आहे फ्राय पॅन। याच्याशिवाय नॉनस्टिकची कुठलीच भांडी नाही। तर ही मी भांडी दाखवली, ही सगळी माझ्या नेहमीच्या वापरातली आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळी भांड्यांची माहिती दिलेली आहे, म्हणजे जे बिगिनर्स आहेत किंवा जे नवीन किचन आता सेट करणार आहेत, तर त्यांच्यासाठी कोणती भांडी चांगली असावीत, म्हणजे जेणेकरून ती दिसायला सुद्धा चांगली दिसतील आणि उपयोगात सुद्धा आणतील। नुसती दिसायला चांगली घेऊन उपयोग नसतो, तर त्याचा उपयोगही चांगला व्हायला पाहिजे। तर तसे मी तवे, कढई, पॅन वगैरे कोणते वापरायचे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटला तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्कीच सबस्क्राईब करा।